आले होते ना, कुठे गेले? Let me see. आज रिग्रेशन एकदम नीट समजून जाईल, इन्क्लुडिंग प्रोजेक्ट. फक्त आता याला आपल्याला डॅशबोर्ड पण बनवायचा आहे, याचा डिप्लॉय करायचा आहे गिटअपवरती, आणि ॲप बनवायचा आहे याचा स्ट्रीमलेट ॲप. तुम्ही घरून पण आता प्रत्येकाचे विंडोज कॉन्फिगरेशन्स वेगळे असतात, ठीक आहे. तर तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही इवन इफ यू यूज करा, स्ट्रीमलेटची फाईल लिहिता येते का? नाही ना. हां, ती मला पण येत नाही लिहिता. ते फ्रंट एंडचं काम आहे, ते आपलं काम नाही आहे ते, ठीक आहे. हां, मग ते स्ट्रीमलेट जर लिहिता येत असेल तर वेल अँड गुड. काही नाही, एस टी डॉट हेडर जसं HTML सारखं आहे, ठीक आहे. गुगल तुम्ही ChatGPTवरनं एखादी फाईल तुम्हाला जसं डॅशबोर्ड पाहिजे त्याला प्रॉम्प्ट टाका, डॅशबोर्ड देईल. किंवा उद्या आपण डिप्लॉयमेंटच्या वेळेस बघूयात लिनियर रिग्रेशन. आणि त्याचा हा तुमचा प्रोजेक्ट. तसाच आपण लॉजिस्टिक रिग्रेशनसाठी त्याचा पण मस्त आहे. लॉजिस्टिक रिग्रेशनसाठी Cars24ची वेबसाईट बघितली का कधी? स्पिनी Cars24 ऐकलं आहे का? स्पिनी कार्स ऐकलं असेल ना, सेकंड हँड कार्स देतात. त्यांच्याकडे आपण गाडी दिली का ते त्यांचं ते ऑनलाईन जर तुला साईटवर जा त्यांच्या, ते विचारतात की डू यू वॉन्ट टू परचेस ऑर सेल युअर कार. तर सेल असेल ना तर मग ते सगळं विचारतात, किती चालली आहे, काय आहे, कसं आहे, केवढं आहे, ठीक आहे. मग त्यानंतर मग ते तुम्हाला कळतं, क्लासिफिकेशन देतं, येस ऑर नो, गाडी विकू शकते का नाही विकू शकत. हे कसलं झालं क्लासिफिकेशनचं. सो हा सेम प्रोजेक्ट विल डू इट फॉर लॉजिस्टिक रिग्रेशन, ठीक आहे. म्हणजे त्याच्यात सिग्मॉइड हां बोला. माझी फ्रेंड पण गेली ना इंटरव्ह्यूला, तिचं झालं इंटर्नशिपला. तर तिने प्रोजेक्टच बनवलेला आणि त्या प्रोजेक्टवरती तिला विचारलं. बट तिला मेन गोष्ट विचारली की हा तू लॉजिस्टिक रिग्रेशन वरती बनवणार, तर तू ह्याला मला LSTM मध्ये कन्वर्ट कर. कशामध्ये का? LSTM लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. तर तिला कोड नव्हता लिहायचा, तिला फक्त लॉजिक सांगायचं होतं. ती बोलली की कोडिंग विचारतच नाही. हां, मग ते तुम्हाला तेच म्हटलं, लॉजिक सांगायचं की तू कुठे चेंज करणार, काय चेंज करणार. कोडिंग तुम्हाला म्हणजे फक्त फर्स्ट याच्यावर विचारते, बाकी हार्डली लाईक मी तुम्हाला तेच विचारतील, तेच लाईक मला म्हणजे मी इतकं हे झालेलो की अरे फंक्शन्स करून जाऊ, ठीक आहे. पेनल्टी टर्म्स वाचून जाऊ, सिग्मॉइड फंक्शनचे टाईप्स वाचून जाऊ, मल्टीनॉमियल फंक्शन्स वाचून जाऊ, काहीच नाही. हो, फंक्शन्स वाचून जाऊ, तसं काही विचारलंच नाही. ओनली थिंग दे सिम्पली आस्क्ड, एक लॅपटॉप बघ ना बाहेर असेल तर डेलचा. हां हां, तर ओनली सिम्पल थिंग दे आस्क्ड वॉज स्टार्टिंग विथ लिनियर रिग्रेशन. हां, सगळ्यात खतरनाक विचारलं बॅगिंग, बूस्टिंग, बूटस्ट्रॅप ॲग्रिगेशन, ग्रेडियंट डिसेंट. हे एकदम नीट एक्सप्लेन करतो तुम्हाला, एकदमच मस्त. बॅगिंग तर खूप इझी आहे. बॅगिंग काय करतात? हां, कोणाचं नाही वॉक इन दिलं. रेफरन्सला फक्त प्रोजेक्ट विचारतो. माझे असे राऊंड झालेले, आय स्टील हॅव द मेल्स ऑफ राऊंड्स. नाही, कपिल सर वगैरे त्यांनी मला 2-3 ठिकाणी मी तुम्हाला कसं पाठवतो आहे तसं कपिल सर मला पाठवायचं की तुम्ही इथे जा, ते करा. आत्ता एका कंपनीमध्ये कपिल सरांनी सांगितलं हायरिंग झाली, त्यांनी मला रेफर केलं. बट माझं ऑलरेडी मिट्सवाल्यांसोबत बोलणं चालू होतं. तर मग तिथे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टप्पलवाल्यांना घेतलं. अरे मला माहीतच नाही ना तिथे असं. कपिल सरांनी मला परवाच्या गोष्टी दिवशी सांगितलं. त्यांचं कपिल सरांचं सॅटर्डेला इथे लेक्चर होतं. हां, त्यांचं लेक्चर होतं इथे. तर मग कपिल सर भेटले मला. मग कपिल सर म्हणे असं असं झालं म्हणजे ते शेअर करत होते कंपनीमध्ये काय झालं. तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणे मुलांना
आणि जो डेटा सायंटिस्टच्या पोझिशनला 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सला आला होता, त्याला फक्त इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स विचारले, ठीक आहे, त्याचे प्रोजेक्ट्स विचारले, आणि तो कसा इम्प्लिमेंट करेल हे प्रोजेक्ट्स रिअल लाईफ सिच्युएशनला हेच विचारलं. तर मी म्हटलं मग मला असं सांगणं म्हणतं जे मी मुलांना रिअल टाईम सांगत होतो, म्हणजे फक्त जेवढे इंटरव्ह्यूला पाठवतील पाठवायचं. सेकंडली की तिकडनं काही एक्सपिरियन्स होतो आहे, कारण की क्वेश्चन्स खूप बेसिक लेवलला विचारतात, त्यांना एवढे एक्सपेक्टेशन्सच नसतात, समजे. सो लाईक बेसिक्सला थोडं कनेक्ट करा. आणि याचं पण डोंट गो दॅट डीप, कारण की आता जर तुम्ही थिअरी करत बसला ना, हातातल्या ऑपॉर्च्युनिटी अशाच जातील. समजलं? फॉर्म्युला नाही विचारत, ते काय करतं, कसं काम करतं. जसं मीन ॲब्सोल्यूट एरर काय आहे, तो ठीक आहे ॲक्च्युअल अँड प्रेडिक्टेडचा डिफरन्स देतो तो एक, ठीक आहे. तर तो काय करतो तुम्हाला, आता हे तुम्हाला फॉर्म्युला चलो तुम्हाला पाठ झालं, पण तो तुम्ही सांगताना कसं सांगाल. लेट्स से तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी ते सांगतो. लेट्स से आपला हा जो मॉडेल आहे, लेट्स से हां, आपला हा मॉडेल आहे, लिसन, आपला जो मशीन लर्निंग हा जो मॉडेल बनवतो, आपण काय करतोय, नंबर ऑफ डेज प्रेडिक्ट करतोय ही डिलिव्हरी किती दिवसात जाऊ शकते, ठीक आहे. आपला मीन ॲब्सोल्यूट एरर आला आहे 1.5, ठीक आहे. किती आला आहे 1.5. तर ते तुम्हाला काय सांगतंय 1.5 म्हणजेच काय, आपला जो प्रेडिक्टेड आउटपुट येतोय ना, तो एक तर +1.5 आहे किंवा -1 आहे. जर 7 दिवस सांगताय ना, तर ते म्हणजे आपली व्हॅल्यू एकतर 7.5 असू शकते किंवा मॅनेज किती 6.5 किंवा असं, म्हणजे 1.5 कमी किंवा 1.5 जास्त. तर मग काय करावं लागेल, मीन ॲब्सोल्यूट एररला कमी करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, परत प्री प्रोसेसिंग बघावं लागेल, ठीक आहे. दिस इज हाऊ यू डू. अँड व्हॉट इज रूट मीन स्क्वेअर एरर, ठीक आहे. हे काय करतं, तुमचा जो एरर झाला आहे त्याला स्क्वेअर करतं, ठीक आहे. काय करतं, स्क्वेअर करतं, मला लगेच समजतं एररला. आता हे कसं समजतं, डिफरन्स काय, मॉनिटरिंग डॅशबोर्ड्स असतात, त्याच्यावरती ट्रिगर्स येतात. ओके, यू हॅव टू डू दिस कंपनीजमध्ये, ठीक आहे. मॉनिटरिंग डॅशबोर्ड असते, असं तुम्ही सांगू शकता. याच्याने काय होतं, हां तुम्हाला मॉनिटरिंग डॅशबोर्डबद्दल पण माहिती हे समजतं हे. आणि मोस्टली मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, लाईक इफ दे गो वाचून जातील, सगळं करून जातील, हे करून जातील, नाही, प्रोजेक्ट्स बस अँड सिम्पल लॉजिक, ठीक आहे. ओपन केलं का सगळ्यांनी ऑनलाईन, तुम्ही आता तुम्ही बघायला काय झालं, नाही आहे लॅपटॉप, अच्छा असंच्या असं सगळ्यांनी रेझ्युमेला टाकायचा. तुझे काय प्रोजेक्ट होते रेझ्युमे, सॉरी तुमचं प्रोजेक्ट काय होतं. हां नाही, रेझ्युमे नॉट लास्ट इयर, आय एम नॉट आस्किंग अबाउट युअर लास्ट इयर प्रोजेक्ट. आपला तुम्ही जो हेल्थ केअरचा पाठवला तो टाकलेला सगळा, पण आता एआयच्या ह्याला गेलेली त्याला सिम्पल टाकलेलं चॅटबॉट LLMचा, कारण त्यांना LLM काय, ओके ठीक आहे. अजून तो पण केला आहे का, म्हणजे तो एक्सप्लेन करता आला असतं का काय केलं आहे काय नाही ना, मग नको, ठीक आहे. तुम्ही काही नाही रे, AI साठी इवन इफ यू कीप वन सिंगल प्रोजेक्ट ऑफ AI, ते पण काय, ठीक आहे. चॅटबॉट बनवला तो इझी खूप, ठीक आहे. ChatGPTवरती इझिली मिळून जाईल, किंवा बट मशीन लर्निंगचं कोर ठेवा, माझं एक म्हणणं आहे, कारण की तुम्हाला म्हणजे एक्सप्लेन करायला खूप इझी जाता रॅदर दॅन AI, ठीक आहे. सगळ्यांनी ओपन केलं. क्वेश्चन असा विचारतात की व्हॉट वर युअर प्रोजेक्ट्स अँड हाऊ डू यू हँडल युअर प्रोजेक्ट्स. फ्लो विचारता, व्हॉट वॉज द प्रॉब्लेम स्टेटमेंट, ठीक आहे. व्हॉट डेटा डिड यू यूज, व्हॉट वर द कॉलम्स इन द डेटा, ठीक आहे. व्हॉट वॉज युअर टार्गेट व्हेरिएबल, वाय इट वॉज युअर टार्गेट व्हेरिएबल, विच मॉडेल डिड यू यूज, सो गो विथ दॅट फ्लो. हे असं क्वेश्चन असतो, ठीक आहे. मग पहिला तुम्ही इंट्रोड्यूस करता, तुम्हाला इंट्रोडक्शन केल्यानंतर तुम्ही सांगता कुठले प्रोजेक्ट्स केले, त्याच्यातला लगेच विचारता हा प्रोजेक्ट काय, ठीक आहे. मग याच्यावरती मग तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. समजलं कसा फ्लो असेल इंटरव्ह्यूचा. त्यानंतर आणि काही इंटरव्ह्यूजमध्ये डायरेक्ट तुम्ही काय करता, गिटहबची लिंक टाकतात, करेक्ट. ते सरळ त्या लिंकवर क्लिक करता, बाजूला ओपन करून असतं, आणि दे विल आस्क यू टू एक्सप्लेन ईच लाईन. तुम्ही ही लाईनमध्ये का केलं, असंच का केलं, हे 2 आहेत क्वेश्चन विचारायचे, ठीक आहे. पायथनचा राऊंड क्लिअर झाल्यानंतर
ठीक आहे. जर मोठी कंपनी असेल तर राऊंड्समध्ये इंटरव्ह्यू असतात. स्क्रीनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड देन टेक्निकल, त्याच्यामध्ये पायथन आणि SQL विचारतात. SQL नीड्स टू बी व्हेरी स्ट्रॉंग फॉर डेटा सायन्स. पायथन, SQL अँड देन युअर दिस राऊंड ऑफ कोर डेटा सायन्स कन्सेप्ट. ठीक आहे. और तसंच समजू की चलो दोघं अप्रोचने आपण त्याला सॉल्व करू. सगळ्यात पहिले काय आहे, संदीप वाच, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम स्टेटमेंट, आणि यानंतर मी एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देणार आहे, ती तुम्हाला सॉल्व करून यायची आहे विथ सेम अप्रोच. येस. फर्स्ट लाइन ना सर, predicting delivery time, linear regression project. Predict delivery time days for an order using supply chain features. बस याच्यावरनं हनुमान काय समजतंय? Delivery time predict करायचं आपल्याला. काय करायचं आहे? Delivery time. डिलिव्हरी टाईम प्रेडिक्ट करायचा. कशामधून? सप्लाय चेन काय रे पहिले तर? Product delivery. सप्लाय चेन काय आहे? ते आहे, पण काय असते सप्लाय चेन? श्रद्धा, हां सप्लाय चेन गाईज. सांगितलेलं मला थोडं असं झालं की तोंडात नाही. इंटरव्ह्यूला नसको, अरे आमच्या सरांनी सांगितलं होतं सर पण येत नाही आहे इथे. सप्लाय चेन काय? प्रोडक्ट बनण्यापासून तो कस्टमरपर्यंत डिलिव्हर होण्याचा जो प्रोसेस असते ना त्याला आपण म्हणू शकतो. सप्लाय चेन हे वाचून तर समजा डिलिव्हरी टाईम इन डेज. ठीक आहे. सप्लाय चेन ही बिझनेसची एक अशी प्रॉपर चेन असते, राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग टू डिलिव्हरीवर होईपर्यंत. ती कशी जाते? सप्लायर्सकडे, रिटेलर्सकडे, मग शॉपकीपरकडे. एखादी प्रोडक्ट जातो ना, ठीक आहे, फोन आहे तो कुठून येतो, कसा येतो, कुठे जातो, कुठे पार्ट्स म्हणतात, ठीक आहे, किती टाईम लागतो, ही पूर्ण एक सप्लाय चेन झाली. ठीक आहे. सगळ्यात जास्त जर AI कुठे हेल्प करते ना तर सप्लाय चेन्सला कळतं आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे जे मशीन लर्निंग अल्गोरिदम्स लाईक, जर तुम्हाला लाईक आय एम सजेस्टिंग यू, लिस्ट आउट करा अशा कंपनी जे सप्लाय चेनमध्ये काम करतात. ठीक आहे. अँड डोळे बंद करून तिकडं लागून जा, डोळे बंद करून. पण ते घेत नाही. घेता 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 त्यांना अगदी गरज असते, घेतात ते. किती तुम्हाला घेत नाही कोणी सांगितलं? सप्लाय चेनच माहित नाही तुम्ही म्हणता ते घेत नाही. Reference शिवाय कोण घ्यायला पाहिजे. काही नसतं. एवढ्या ठिकाणी तर हे केलं, पाठवलं तुम्हाला 2. पण घेतलं नाही त्यांनी. आता ते दॅट्स नॉट माय फॉल्ट. पाठवलं तर सही मी, काही ना काही तर तुमची हालचाल करवली तर काही तेच. रेफरन्स नसतात कारण कंडिशन बघितल्या. कुठे बघितलं? तेव्हा गेलो तर साडेदहाला grade पाठवला. अच्छा. पोस्ट बनवला आणि ते पण काय, हे सगळे माझ्या आधी जाऊन बसले आणि मी सगळ्यात उशिरा, आणि तिथे टेस्ट द्यायची होती, चला पुढे चला पुढे. त्यांनी मलाच घेतलं. त्यांना टेस्ट द्यायला पण नाही भेटली. टेस्ट सगळ्यात माग होतं, सगळ्यात ढकलत गेलं. नाही रे, बरं आहे असे एक्सपिरियन्स येतात. करत राहा, लिंक्डइनवरती सर्च करत राहा, येऊन जातात. ठीक आहे. असो. सो सप्लाय चेन त्याच्यामध्ये पण 2 आहे. एक जे सर्व्हिसेस देतात, एक ज्यांचा स्वतःचा प्रोडक्ट असतो. जसं मी एराचा स्वतःचा प्रोडक्ट होता सप्लाय चेनचा, त्याचाच मी तुम्हाला बोललो डायरेक्ट, त्याचाच मी एक छोटा एक मॉडेल बनवून घेतलेला त्यांचा AI मॉडेलचा. ठीक आहे. जो पूर्ण त्यांची सप्लाय चेन सांभाळून घेतो. सो व्हाय आय चूज दिस फॉर यू गाईज, बिकॉज दिस इज द मेजर इम्पॅक्ट झोन ऑफ AI/ML. मेजर इम्पॅक्ट म्हणजे तुमचं जर सगळं ATS चांगलं असेल ना, हे प्रोजेक्ट असले ना पहिले उचलता. कारण की खूप कॉमन झाले. 99% आय वुड से, सॉरी 89% ऑफ द प्रोजेक्ट्स आर लाईक कॉमन. 11% मुले जास्त प्रोजेक्ट्स बनवतात. आता तुमच्याकडे हा एक आहे, प्लस तुम्हाला मी आज एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो, प्लस आय विल प्रोव्हाइड यू द डेटा सेट्स. ठीक आहे. तुम्ही स्वतः पण कराल, इकडे बघून कराल, व्हिडिओ पण आहे, सगळं एकदम प्रॉपर लिनियर रिग्रेशन डोक्यात बसून जाईल. बाकी मग तुम्ही, तुमच्याकडे बुक पण आहे, बुकमधून तुम्हाला थेरी जी वाचायची ती वाचा. तुमच्याकडे गुगल आहे, गुगलवरनं वाचा. थेरी वाचून
तुम्हाला फक्त समजेल ओके हे बोलायचं, पण हे असं एकदा हँड्स ऑन केलं आणि लक्षात राहील हे कशासाठी केलं आहे, तेवढंच मग तुम्हाला तुमच्या भाषेत पण एक्सप्लेन करता येईल. ठीक आहे, सप्लाय चेन समजलं. आपली पाईपलाईन कशी आहे पूर्ण, एक्सप्लेन कर पाईपलाईन मला पूर्ण काय करणार. आपली ML ची हे काय इथे दिलेलीच आहे. डेटा लोड करायचा, डेटा एक्सप्लोर करायचा, प्री प्रोसेसिंग करायचं, प्री प्रोसेसिंग. Always try to answer in like you're sitting in an interview. Practice होईल. First we will upload our data. After uploading we'll explore our data. Then we'll understand what kind of data is and what we have to do in the data. After that we'll process the data. After processing in processing we'll clean the data and also apply feature engineering on it. After that then we'll have the particular data for the Sorry to interrupt. First question, feature engineering काय, why it is important. ठीक है, समझलं. Next, moving ahead. After processing, we'll get the perfect data for our to train our model. Then we'll apply the model. We'll choose the model which we want to train, implement. Then we'll start the model implementation. In that we'll apply मॉडेलचे अल्गोरिदम्स, प्रिडिक्ट, ट्रेन, स्प्लिट पार्ट फर्स्ट आहे, नंतर प्रिडिक्ट. काल मी सांगितलं होतं स्प्लिट ट्रेन प्रेडिक्ट याच्यावरतीच पूर्ण ML चालतं. हां, अँड देन इव्हॅल्युएशन. हां, मॉडेल इव्हॅल्युएशन. इतके क्वेश्चन्स बनतील ना याच्यावर, क्लास गुड. ठीक आहे, असंच तुमचं ML पाईपलाईन अशी एक्सप्लेन करतात. ठीक आहे, मग याच्यावरती क्वेश्चन बनतात. डेटा सायन्सला एक चांगलं हे काय मिळतं माहिती आहे का, एक की एवढे क्वेश्चन्स आहे ना माणसाच्या मनात फ्रेम नाही होत, ते ना ते तुमच्या याच्यावरनं क्वेश्चन विचार. जसं फीचर इंजिनिअरिंग, काय फीचर इंजिनिअरिंग, व्हाय इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, तुम्ही कसं कराल, त्याचा काय फायदा होईल. बिकॉज डेटा अनालिस्टला गेलं तुम्हाला ट्रेंड्स काय कसं करेल ते इम्पॉर्टंट आहे डेटा अनालिस्टमध्ये. तुम्ही जर एकदा बघितलं ओके करून दाखवा. बट हिअर लाईक एव्हरी पाईपलाईन्स क्रिएटेड, इट्स ऑल अबाउट युअर लॉजिक, हाऊ यू ट्रेन. कारण की तिथे तुम्हाला त्या स्टॅटिक डेटावरती काम करायचं आहे फक्त. बट हिअर लाईक इट्स अ बिग गेम. सो इथं बरेचसे म्हणजे क्वेश्चन्स ते कमी होऊन जातात. ठीक आहे, असो चलो. सगळ्यात पहिले कुठली स्टेप येते मग तुमची, डेटा लोडिंग वगैरे सगळं. ठीक आहे, आता लुक ॲट द डेटा व्हेरी केअरफुली. व्हॉट इज अ डेटा, काय काय डेटामध्ये, एक सेकंड जस्ट. प्रोडक्ट कॅटेगरी काय, हां प्रोडक्ट कॅटेगरी म्हणजे काय रे. अजून ठीक आहे, वेअरहाऊस डिस्टन्स किलोमीटर म्हणजे घरापासून. ओके ठीक आहे. प्रोडक्ट वेट समजलं. शिपमेंट मोड म्हणजे काय, कसं डिलिव्हर होणार आहे हे कळतंय का थोडा. हा फ्लिपकार्ट टाईप काइंड ऑफ डेटा आहे. ठीक आहे. वेअरहाऊस प्रोसेसिंग टाईम म्हणजे काय, टाईम नाही हे टाईम डेज आहेत बरं का. म्हणजे वेअरहाऊसमध्ये प्रोसेसिंग होते ना, ऑर्डर अंडर प्रोसेस. हां एक्झॅक्टली गुड. ठीक आहे. डिमांड फोरकास्टिंग युनिट्स म्हणजे काय, टोटल किती युनिट्स आहेत त्या प्रोजेक्टचे. ठीक आहे. शिपिंग कॉस्ट. ठीक आहे. अँड डिलिव्हरी टाईम इन डेज. झालं. नाव ॲज अ डेटा सायंटिस्ट हाऊ विल यू 13.999 म्हणजे काय, 14 दिवस. अरे ते तो डेटा तसा दिलेला आहे फक्त त्यांनी, की एक प्रॉपर डेटा सेट नाही दिलेला आहे. इट डिपेंड्स ऑन लाईक ते आता टाईमने कन्वर्ट करून दिलेलं डेटा. लेट्स से पूर्ण 24 तास पण नसतील झाले, किती 24 तास पण असतील, 24 तास किंवा 23 तास आणि एवढे मिनटं झाले असतील. सो दॅट काइंड ऑफ डेटा इट मीन्स टू से. ठीक आहे. कारण की आपण जेव्हा प्रेडिक्ट करणार आपलं पण येईल 7.9 दिवस, 7.8 दिवस. ठीक आहे. लेट्स से 7 days आणि तुम्ही जर आवर्स बघितले तर तेवढ्या आवर्समध्ये येतो. लेट्स से 1 2 3 4 5 6 7 8 hours असं काही असू शकतं. ठीक आहे. डोंट गो ऑन डेटा. सो आय वॉज टॉकिंग अबाउट ॲज अ डेटा सायंटिस्ट हाऊ विल यू रीड इट. फर्स्टली याच्यामध्ये सगळे ओके न्यूमरिकल कॉलम्स आहेत, 2 फक्त कॅटेगोरिकल कॉलम्स आहेत. तर फीचर इंजिनिअरिंगमधलं एक गोष्ट ते क्लिअर होऊन जाते की ओके लेबल एन्कोडिंग करावं लागणार आहे प्री प्रोसेसिंगमध्ये. ठीक आहे. लेबल एन्कोडिंगच लागेल ना का वन हॉट लागेल. लेबल एन्कोडिंगच लागेल. का लेबल एन्कोडिंग लागेल,
तीनच टाइप्स आहेत, एअर, रोड, शिप. कशी करता? आणि दोन्हीकडे आहे ना, त्यात काय? SK Learn मधून काय बरोबर? काय 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 झालं? हे कोड कसा आहे रे त्याचा सांगा. हां From हां पुढे चल. हां त्याचा नाही म्हणत आहे मी, लेबल एन्कोडरचा म्हणतोय मी, इम्पोर्ट एन्कोडर. फक्त एन्कोडर. हां. एन्कोडर का लेबल एन्कोडर? एन्कोडर. लेबल एन्कोडर. एन्कोडर घेतो ना आपण. लेबल एन्कोडर इकडे आपण वन हॉट एन्कोडर पण घेऊ शकतो. डायरेक्ट हा एक क्लास आहे लेबल एन्कोडर. याच्यानंतर घेतले ए इक्वल्स टू काय येईल, काय येईल, लेबल एन्कोडर. करेक्ट. नंतर ए डॉट नाही केलं लेक्चर्स, फिट ट्रान्सफॉर्म. मग याच्यामध्ये कुठला डेटा स्टोअर करू आपण, जो आपल्याला करायचा आहे. कळलं का किती सिम्पल लॉजिक आहे. हां एका वेळेस दोन पण करू शकतो. ठीक आहे एका वेळेस दोन्हीचं टाकू शकतो. टाकू शकतो. लाईक वी कॅन अल्टरनेट यूज लाईक सायमल्टेनियसली वी कॅन डू दॅट, बट फॉर अ टाइम बिंग डू इट सेपरेट, बट यू कॅन डू दॅट. ठीक आहे. प्लस तुम्ही एक्स आणि वायला आय मीन आधीच एक फीचर्स नावाचं कॉलम म्हणून सगळे न्यूमरिकल एकामध्ये स्टोअर करू शकता, म्हणजे खेळू शकता खूप. दरवेळेस DF हां लाईक दरवेळेस तुम्ही DF लिहिण्यापेक्षा लेट्सचे एका फीचरमध्ये सगळे कॉलम्स एकदा आणून टाकले. ठीक आहे. न्यूमरिकल कॉलम्स. ठीक आहे. समजलं रोज अँड कॉलम असं समजा की मी तो एक्सप्लेन करतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज df.info. याच्याने काय केलं, सिम्पल काय. ठीक आहे. हां इथे आता काय नव्हतं, नल व्हॅल्यूज नव्हत्या कुठल्याच. ठीक आहे. असल्या असतं तर काय केलं असतं, हां ते केलंच ना मग बाळा आपण. व्हॉट वी वुड हॅव डन. असल्या असत्या तर रिप्लेस केल्या असत्या. कोड कसा आहे रे त्याचा. रिप्लेस हट. नाही, फील आहे. फक्त फील येणे वापरू कसं. हां गुड 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 गुड. ठीक आहे. म्हणजे येतोय कोड पण येत आहे, केलं आहे. ओके. बाय द वे तुम्ही असं पण करू शकता. लेट्सचे नवीन एक कॉलम घेतला तुम्ही इकडे, कॉलम नेम दिला इक्वल्स टू ज्या कॉलममध्ये काम करायचं आहे. ठीक आहे. डॉट काय काम करायचं आहे. फक्त मोड देताना इथे 0 येतो इफ यू रिमेंबर. लास्टला पण एक 0 देतो. नंतर मग काय फील येणे करून ही जी व्हॅल्यू आहे, हा जो याची जी व्हॅल्यू आली ती नवीन याच्यात तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर हां काय इम्पोर्ट केलं, मॅटप्लॉटलिब. आणि ट्राय करा तुम्ही बरेचसे लाईक इवन इफ यू यूज ChatGPT ते स्टार्टिंगलाच तुम्हाला सगळे हे देतं, लायब्ररीज देतं जे इम्पोर्ट करायचे. तसं कधीच करू नका, कधीच नाही. जेव्हा जी लायब्ररी लागते ती तेव्हाच इम्पोर्ट झाली पाहिजे. समजलं काय समजलं. जसं आता कुठली हवी होती आपल्याला, वरती आपल्याला कुठली हवी होती, पांडास. ठीक आहे. याच्याने सोपं जाईल. तुम्ही जेव्हा स्वतःचं कराल ना अजून सोपं जाईल. ठीक आहे. ओके. फिक्स साईज काय देते, एक साईज. ठीक आहे. हिस्ट प्लॉट. बाय द वे व्हॉट इज हिस्ट प्लॉट, हिस्टोग्राम. ठीक आहे. कशाचं केलं आपण, डिलिव्हरी टाईम इन डेज. ओके इन डेज. ठीक आहे. हे जर नसतं केलं तर चाललं असतं का रे. याचं काय पुढे काय आय मीन यू आर नॉट युझिंग एनिथिंग, यू आर जस्ट व्हिज्युअलायझिंग आवर ओन कन्सेप्ट. काय केलं चाललं असतं का. हां फक्त आपण ते आपल्याला समजण्यासाठी लाईक कसं चाललं आहे ग्राफ. ठीक आहे. आणि ते हिस्ट प्लॉटच काय यूज केलं कळलं ना. व्हॉट इज हिस्ट प्लॉट, हिस्टोग्राम. नंतर काय आलं, आपले टार्गेट काय होतं रे, काय करायचं होतं आपल्याला, डिलिव्हरी टाईम इन डेज प्रेडिक्ट करायचा होता. करेक्ट. आपण त्याच्यावरती आपण काय बघू, इज देअर एनी आउटलायर्स. कसा बघणार, बॉक्स प्लॉट. अजून एक ऑप्शन काय त्याला, असं करा ना इंटरव्ह्यूला. अरे सर सांगितलं थांबा 2 मिनटं.
कसं कसं हां काय सांगितलेलं अल्गोरिदम हां ग्राफ विचारताय तुम्ही. बॉक्स प्लॉट तर झाला हां. अजून अजून ते नाही. एक मेथड सांगितली होती हां आय पुढचं तर सांगा आता मेथड सांगितली होती मी हां IQR इंटर क्वांटाईल रेंज हां तो तर कोड ते क्वार्टाईल्स बनवतं त्यातून काढतो ते तर माहिती हा मग सांगितलं का नाही मला वाटलं ते ग्राफ विचारता ग्राफ तर हाच आहे मी म्हणते ग्राफ मी ग्राफ विचारलंच नाही आय वॉज क्रिस्टल क्लिअर अजून एक आहे अजून एक आहे झेड स्कोर म्हणजे त्यात पण क्वार्टर्स काढून करावं लागतं फॉर्म्युला काय त्याचा हेड स्कोरचा ना ते बुकमध्ये दिलं आहे वाचले नाही चार अरे फॉर्म्युला 5 नंबर थेरी निघते आणि मग नंतर झेड स्कोर निघतो तेव्हा एकदा लिहून घ्या कुठेतरी बट हे लिहा रे कुठेतरी तर लिहा नाही काय तर तुमच्या नोट्समध्ये झेड स्कोर गुगलला बघून झेड स्कोर मेथड कशी सॉल्व्ह होते ते तर लिहा आणि IQR कसे लिहिता कसं सॉल्व्ह होते ते तर लिहा बस नाही लिहित बाकीत नाही केलं बाय द वे अँड यू कॅन ऑल्सो रिप्लेस इट विथ मीडियन बरं का ठीक आहे मीडियनसोबत पण तुम्ही रिप्लेस करू शकता आठवतं ना मीडियनसोबत रिप्लेस करायचं काय सांगितलं होतं जर तुमच्या डेटामध्ये हेवी आउटलायर्स असेल तर यू कॅन रिप्लेस इट विथ मीडियन ॲज वेल मीडियन म्हणजेच काय अरे तुम्ही मला असे हे नाही देते यार हां कधी यूज होईल जेव्हा तुमचा डेटा लाईक स्क्यूड डेटा म्हणजे इकडे हां ठीक आहे हां मीन इज ग्रेटर दॅन मीडियन इज ग्रेटर दॅन मोड स्क्यूनेस यार सांगितलंय ना रे मी स्क्यूनेस कुर्तोसिस ठीक आहे कुर्तोसिस करा मी सांगणार बरं अरे मला लक्षात राहत नाही गोष्टी काही सेट नाही करायचं चुपचाप लिही तुम्ही तुमच्याकडे आय वॉज टॉकिंग अबाउट हां ठीक आहे आय वॉज टॉकिंग अबाउट KURTOSIS हां ठीक आहे अझम्पशन्स ऑफ लिनियर रिग्रेशन पण लक्षात राहू त्या बरं ठीक आहे अझम्पशन्स ऑफ लिनियर रिग्रेशन इज लिनियरिटी मल्टीकोलिनियरिटी म्हणजे लिनियरिटी म्हणजे काय दे अज्युम अ लिनियर रिलेशनशिप बिटवीन इच अदर ठीक आहे का नाही नाही आहे ना हां मग हा मग मी काय तुम्हाला असं असतं त्याच्यामध्ये पहिलं मध्ये डाटा असतो नंतर 970 नंतर असा शेप असतो असं हा इक्वल असतं हा त्याला मध्ये equal असं एक बोलतात. लाईन सिमेट्रिक काढतात सिमेट्रिक बोलतात आणि मग ते मीन मोड त्याच्यावरती ठरलं जातं स्क्यूनेस इफ मीन इज ग्रेटर दॅन मीडियन इज ग्रेटर दॅन मोड हाय सर आणि त्या सिमेट्रिक ह्याच्यावरून ठरवलं जातं आपलं स्टँडर्ड डेव्हिएशन इकडच्या साईडला कुठल्या साईडला जास्त हा मग गेलं येत आहे तर मग फक्त कसली गरज आहे आपल्याला हा नाही डोकं आहे डोकं नुसतं का आहे ठीक आहे
समजलं बॉक्स प्लॉट कशासाठी यूज केला आणि कुठल्या कॉलमला यूज केला ते कळालं. सगळ्या कॉलमला नाही करत बसलो. जो आपला टार्गेट आहे आपल्याला घेणं कशाची आहे, टार्गेट व्हेरिएबलची. ठीक आहे. आतापर्यंत जसं आपण काल केलं होतं, काही केलं का आपण, मी तुला काल बोललो होतो त्याच्यामध्ये की प्री प्रोसेसिंग इथे काही गरजच नाही पडली कारण 2च कॉलम होत्या, सॅलरी अँड एक्सपिरियन्स. बट आता वी हॅव अ लॉट ऑफ कॉलम्स, सो वी नीड टू डील विथ इट. ठीक आहे. कालची फाईल बघितली का बाय द वे? व्हॅल्यू डॉट काउंट्स, व्हॉट इट डज व्हॅल्यू डॉट काउंट्स? चलो हे मी नाही सांगणार, बघा. ते काय काय आहे ते देतं युनिक व्हॅल्यू.com युनिक रोल. अरे वाचून तर सांगा, कोणी खाली आउटपुट बघणार नाही. प्रामाणिक राहा. बघितलं असेल तर सांगू नका मग. तेच करते की. अरे सिंपल पांडाच आहे रे, खूप सिंपल. क्वेश्चन हे बघून तर सांगा, वाचून तर सांगा. काय करतो चांदवड? ते टॉय किती वेळा आले, हे किती वेळा आले, काय काय सॉरी. अरे यार तुम्ही कसा प्रोजेक्ट करणार आहे? नशीब तुम्हाला, मला तरी जर मी असं थेरोटिकल सांगत बसलो असतो ना एक एक. कोणत्या सुट्ट्या आल्या? काही सुट्ट्या नाही आल्या, काही लिंक नाही तुटली. ठीक आहे. काय आलं एक सेकंड. आणि हो, कुठल्या 2 कॉलम्सचे आपण व्हॅल्यू काउंट केलं? ज्या कॅटेगोरिकल कॉलम्स आहेत. कॅटेगोरिकल कॉलम्स म्हणजे कुठले? ज्यांना वर्ड्स होते. त्यामध्ये सगळ्यात पहिले काय, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, टॉयज, ठीक आहे, ग्रॉसरी आणि अप्रेलचं व्हॉट्स एव्हर इट इज, इट वॉज प्रोडक्ट कॅटेगरी. सेकंड इज शिपमेंट मोड. रोडनी किती जात आहे शिपनी? सगळ्यात जास्त. ओके, एअरनी कमी जात आहे. रोड बाय रोड जास्त जात आहे. ठीक आहे. दिस आर फॉर कॅज्युअल ट्रेंड्स ऑर नॉट ट्रेंड्स बट information which you can fit in, okay, while storytelling or something like that. By the way, even you have to explain this as well. ठीक आहे, समजलं? हां, आता काय केलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, सगळेच तुम्ही कशात हे केले रे? आता काय करावं लागलं असतं, एक सेकंड. आपण काल काय करत होतो रे, x इक्वल्स टू अँड y इक्वल्स टू. ठीक आहे. काय करतो, वाय मध्ये आपण डिपेंडेंट जो आपला टार्गेट आहे तो फिट करत होतो आणि इकडे एक्स मध्ये बाकीचे जे कॉलम्स आहे, लेट्स से मी तुम्हाला काल कसं एक्सप्लेन केलं होतं, ए बी सी डी असं, करेक्ट. आणि इथे कसं एक्सप्लेन केलेलं, 1. मग याच्याशी काय रिलेशनशिप, तसंच तो मॉडेल समजतं की व्हॉट रिलेशन एच्या रिस्पेक्टने 1 कसा चेंज होतोय, बीच्या रिस्पेक्टने 1 कसा चेंज होतोय, सीच्या रिस्पेक्टने कसा चेंज होतोय, रिलेशनशिप्स. ठीक आहे. कोरिलेशन त्याला कशाने दाखवता, हिट मॅपने दाखवता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हिट मॅप असो. तर आता काय केलं, एक्स. आता आपल्याला एक्स मध्ये कुठले कॉलम्स लिहायचे होते, जे कॉलम्स आपल्या टार्गेट व्हेरिएबलला हेल्प करणारे प्रेडिक्शन्स देण्यासाठी. समजतंय का, डोक्यात चाललंय का संदीप? हो का नाही? नक्की. मग आपला वाय मध्ये काय गेलं असेल, मग कुठला कॉलम गेला असेल वाय मध्ये, पटकन. हे थांब, 1 का मी आता जर चुकला ना मी बसून येणार. कुठला कॉलम गेला असेल याच्यातला वाय मध्ये? कॉलम नेम सांग. हे कॉलम नेम्स आहेत ना, हे कॉलम नेम्स दिलेत मी तुझ्या समोर आता टाइप करून. याच्यामधला वाय मध्ये कुठला कॉलम जाईल ते सांग मला. y is equals to, सोड असं फॉर्म्युला पण एक्सप्लेन करत, एकदम सिंपल समजून घे नीट ऐक. y आणि x, ठीक आहे, x अँड y. y मध्ये जो आहे तो आपण टार्गेट, ज्याला आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे ना, ज्याचं आपल्याला फ्युचर काढायचं आहे ना, भविष्य बघायचं आहे ना ज्याचं, तो y मध्ये. ठीक आहे. आणि x मध्ये कुठल्या गोष्टीने त्याचं भविष्य बघणार आहे आपण, काय काय रेफरन्स लागणार त्यासाठी एक्स मध्ये, ते समजलं? ठीक आहे. आणि हे मी रिलेशनशिप एक्सप्लेन केलंय, कुठे गेल्या राव. हा, थँक्यू. ठीक आहे. मग आता वाय मध्ये आपले किती कॉलम्स जातील रे, मला सांग. वाय मध्ये आपले याच्यातनी कुठली कॉलम जाईल? एक्स मध्ये किती एबीसीडी 4 येतात. तसं अरे मी हा एक्झाम्पल दिलाय राजा, एक सेकंड सोड. डेटा मला तर हे करून दाखव. वाय. हा, आता मला फक्त कॉलम्स सांग. हे बेसिक लॉजिक, कोड विसरून जा. मला फक्त लॉजिक सांग की एक्स मध्ये आपण कुठल्या ठेवून, वाय मध्ये आपण कुठल्या ठेवू.
कॉलम्स. एक्स मध्ये सर ए ते डी पर्यंत ठेवा आणि वाय मध्ये 1 ते 4. ए बाळा, अरे इथे सर, नाव मला समजत नाही कोण कसं काय करायचं. एक मिनिट. वाय मध्ये मी काय सांगितलं, वाय मध्ये ज्या गोष्टीला आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे ती गोष्ट आपण वाय मध्ये ठेवतो. ती कॉलम कॉलमला करायचं ना, ते ऑर्डर आयडी, प्रोडक्ट कॅटेगरी. हा नाही ना राजा, आपल्याला तू स्वतःच वाचलणार आहे तिथे बसून. काय प्रेडिक्ट करणार आहे आपण, काय प्रेडिक्ट करायचं आपण. हा प्रोजेक्ट कशासाठी करतोय लक्ष नाही. हा मग कशासाठी करतोय हा प्रोजेक्ट. हेच आपण म्हणजे सप्लाय म्हणजे करतोय ना, प्रोडक्ट सप्लाय करतो, किती दिवस लागतात किती नाही. हा काय लागेल, काय बोलला तो Product. त्याच्या पुढे. किती दिवस लागेल काय हा मग काय करतोय आपण, काय प्रेडिक्ट करतोय की त्यांचे किती दिवस लागेल. मग या कॉलम मध्ये कोणतं कॉलम सांगते की किती दिवस लागेल, किंवा कुठली कॉलम जी आहे ज्याच्यामध्ये आहे की किती. डिलिव्हरी टाइम डेज. हा मग ती काय झाली आपली, टार्गेट झालं ना ते करायचं. मग ते वाय मध्ये काय जातं नेहमी, डिलिव्हरी टाइम डेज म्हणजे आपल्याला म्हणजे काय हे करायचं. टार्गेट. हा नशीब. जिंकले सर. नशीब. हा आणि मग एक्स मध्ये काय जाईल, सस्पेन्स म्हणजे एक्स मध्ये काय जाईल, इकडे आपलं टायमिंग. एक्स मध्ये म्हणजे काय पाठवायचे म्हणजे तेच ना सर. वाय मध्ये काय गेलं आपलं, टार्गेट. टार्गेट घेऊन डिपेंडेंट व्हेरिएबल झाला तो. एक्स हा इंडिपेंडेंट आहे, तर एक्स मध्ये कुठल्या कॉलम जातील आपल्या, सर जेवढं राहिलं मग त्याच्यामध्ये बस ये तो हे आहे नशीब. थँक्यू थँक्यू. कळलं का आता. मग मी काय सांगत होतो, वाय मध्ये सपोज जर आपली कॉलम गेलेली आहे डेज डील इन डेज. आता समजून घ्या रे, मी असंच लिहिलंय. हा डेल इन डेज, आणि बाकी इथे काय कॉस्ट वगैरे, वेअर हाऊस वगैरे, आणि अजून काय युनिट्स. ठीक आहे, ह्या कॉलम्स आहेत वेगळ्या वेगळ्या वरच्या. मग डिलिव्हरी टाइम इन डेज ही जी कॉलम आहे ती कॉस्ट प्रमाणे कसं चेंज होते आहे, वेअर हाऊस प्रमाणे कसं चेंज होते, युनिट्स प्रमाणे कसं होते. दिस इज हाऊ कोरिलेशन हॅपन्स. समजलं रिलेशन कसे बिल्ड झाला, कसं झालं, काय झालं. ठीक आहे, कसं स्प्लिट केलं, ठीक आहे, का केलं, त्याचं लॉजिक कळालं, कन्सेप्ट क्लिअर झाली. आता वाय मध्ये नेहमी काय ठेवणार नशीब. हा आता याचा कोड बघा कसा. जर मी आता तुम्हाला बोललेलो की एक्स आणि वाय मध्ये आपण डायरेक्ट, मी काय केलं एवढे लिहावं लागले असते. सिम्पल एका फीचर्स नावामध्ये सगळेच एकदा करून घेतले. लिस्ट बनवली. हा लिस्ट बनवली. हा एकदम सिम्पल कोड. ठीक आहे. हा इथे ऑलरेडी दाखवून दिलंय की त्यातले 2 कॅटेगोरिकल आहे. ओके ओके. आणि प्रेडिक्टेड डेटा फ्रेम आहे ही. डॉट कॉपी बाय द वे, बिकॉज वी हॅड टेकन ऑलरेडी आपण ते हे घेतलेलं वरती. सो दिस कॉपी म्हणजे बाय द वे एक क्वेश्चन करून जाल डीप कॉपी अँड शॅलो कॉपीचा. हा कॉपीवरनं आठवलं मला. ठीक आहे. हा हे बघ रे, ए राजा इथे लिहिलंय टार्गेट सिरीज. समजलं का, एक्स आणि वाय. आता हे कन्फ्यूज नका कोड बघून की काय केलंय इथे. करता येईल का कोड तुम्हाला आता, जमेल का. मी तुम्हाला एक मस्त आज प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो, उद्यापर्यंत करून आणा. ठीक आहे. काय पिक्चरच्या खाली आपण जे दिले ना, वेअर हाऊस डिस्टन्स, प्रोडक्ट वेट, ते खाली वर गेलं तर काय प्रॉब्लेम नसते. विचारलं ना. माझा एक ग्रुप आहे जो आय मीन मुलं इंटरव्ह्यूला जातं ना, रोजच टाकता काय विचारलं काय नाही. तर मग त्याच्यामुळे इतकं होऊन गेलं ना डोके की बस गॅरंटेड क्वेश्चन सांगते हे विचार. सांगा. हा काय म्हणत होतं. हा चालतंय. त्याचा काय फरक पडतोय, तू पहिले कुठली टाक, त्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा इथून आलं आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज स्प्लिट्स. ठीक आहे. स्प्लिट्स असतात 3 प्रकारच्या. स्टँड ऑफ स्प्लिट, के फोल्ड स्क्रिप्ट स्प्लिट, स्टँडर्ड की ट्रेन टेस्ट स्प्लिट, आणि अजून एक असते दॅट इज कॉल्ड टाइम सिरीज स्प्लिट.
ती मोस्टली टाइम सिरीज रिलेटेड डेटाला कामी येते. के फोल्ड स्प्लिट काय करते, के इंडिव्हिज्युअल फॅक्टर्समध्ये त्याला स्प्लिट करते. ठीक आहे, एक के म्हणजे एक परफेक्ट स्प्लिट, K-1 म्हणजे नॉट परफेक्ट स्प्लिट. ठीक आहे, त्याची एक डायरेक्ट एक क्रॉस एक व्हॅलिडेशन स्प्लिट्सची एक पूर्ण फाईल आहे ती तुम्हाला. हां, NLP मध्ये वापरतात ते करू स्प्लिटिंग टेक्निक है मैडम, हाँ उसमें थोडी येते. मॉड्यूलचं स्प्लिटिंग पण समजेल. नाही, त्याच्यामध्ये स्प्लिट्स नाही करत, त्याच्यामध्ये आपण ते पॅरामीटर्स वापरतो स्प्लिट करण्याचं, वर्ड्सला स्प्लिट करतो आपण त्याच्यामध्ये डेबिटायझेशन टोकनायझेशन वापरून. ठीक आहे, आणि ते करतो TF-IDF ने. हां ते वापरतो. हे सगळं टेन्शन नाही, तुम्हाला असं वाटतं मग कसं येतं, हे सगळं फक्त वापरून वापरून वाचून वाचून वाचून. ओके, माइंड मॅप्स मी जास्त नाही हेल्प केलं मला माइंड मॅप्सने. ठीक आहे, आता मला लगेच स्प्लिटवरनं एवढ्या 4 स्प्लिट्स आठवल्या. आय हॅड रिटन ट्रेंड टेस्ट स्प्लिट, सॉरी स्प्लिटिंग टेक्निक्स डायरेक्ट लिहिले, त्याच्यामध्ये 4 लिहिले. कधी कुठला वापरायचा ते समजलं, बस सिम्पल ओव्हर. कळलं? ठीक आहे, बट मोस्टली हेच लर्न होतं. तर सगळ्यात पहिले त्याला इम्पोर्ट कसं करा, sklearn.model सिलेक्शन इम्पोर्ट टेस्ट टेस्ट स्प्लिट. हे कशासाठी करतो आपण, हा स्प्लिटिंग का करतो डेटा स्प्लिटिंग, स्प्लिट करतो ट्रेन मध्ये आणि टेस्ट मध्ये. का बरं? 80 ट्रेन आणि का बरं कारण की 80-10? कारण की तो फॉर्मॅट आहे. अजून करू शकतो का आपण 70-30 पण करू शकतो का? 70-30 करू शकतो, पण मग आपल्या accuracy मध्ये Correct. This is प्रॉब्लेम how येणार. we want. एकतर हे होणार ओव्हरफिटिंग येणार. ठीक आहे, बट मोस्टली काय होईल, जर 70-30 झालं तर ओव्हरफिटिंग होणार. ओके, कारण की ट्रेनिंग मॉडेल जर जास्त असेल तर ओव्हरफिटिंग असं काही नाही. त्याला अजून एक पॅरामीटर असतं की तुमच्या ट्रेनिंग डेटा सेट्स मध्ये इफ देर इज नॉईज, तर त्याला आपण ओव्हरफिटिंग म्हणतात. नॉईज म्हणजे काय रे, अनवॉन्टेड डेटा जो तुमच्या ट्रेनिंग सेट मध्ये आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. ए बाय द वे, दिस इज अ टेक्निक लाईक, आठवतं असाइनिंग व्हेरिएबल्स, तुम्ही डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल्स इन पायथन, ए कॉमा कॉमा कॉमा, हे तसंच देतं बरं का, दॅट इज अ रूट थिंग. ठीक आहे, बघा, एक्स ट्रेंड एक्स टेस्ट, वाय ट्रेंड वाय टेस्ट, कसं, ठीक आहे, इक्वल्स टू ट्रेंड टेस्ट स्प्लिट. हा काय आहे, तो आपला क्लास आहे. आणि एक्स वाय, क्लासमधून आपण हा एक्स आणि वाय काय आहे आता, हे त्यातून घेतलेले पॅरामीटर्स आहे. पॅरामीटर्स काय म्हणतात, एक्स वाय काय आहे, कशामध्ये ते नीट बघ, पॅरेंथिसिस मध्ये आहे. काय आहे एक्स वाय, ते फिट केले आपण त्याच्यात. एक्झॅक्टली, हा. टेस्ट साईज काय नॉर्मलाइज करून दिलं, पण टेस्ट साईज. ठीक आहे, रॅन्डम स्टेट काय इन्शुअर करते की दरवेळेस जो डेटा येईल ना तो त्याच याच्यामध्ये स्प्लिट होईल, कॉम्बिनेशन मध्ये. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ठीक आहे, समजलं ते काय करतं आहे. ओके, कळालं. ओके, ठीक आहे. तेच टेस्ट साइज म्हणजे नक्की काय, लाईक किती % ऑफ द डेटा इज गोइंग फॉर युअर टेस्टिंग. अरे हा हा, ते विचारतच नाही ते काही नाही, कसा स्प्लिट केला का. याच्यामध्ये कन्सेप्ट येते ओव्हर फिटिंग, अंडर फिटिंग, आणि त्याच्यानंतर एक येते बायस व्हेरियस ट्रेड ऑफ. बायस इज ओव्हर फिटिंग झालं, ए बायस इज फॉर अंडर फिटिंग. अंडर फिटिंग आणि व्हेरियन्स फॉर ओव्हर फिटिंग अंडर फिटिंग समजलं काय, म्हणजे ओव्हर फिटिंग अंडर फिटिंग. तो हो बोललास, मी नाही सांगा, मैं नहीं बताऊंगा. मॉडेल लर्न्स ट्रू वेल फ्रॉम द ट्रेनिंग डेटा. दिस इज द टेक्निकल आन्सर. काय, मॉडेल लर्न्स टू वेल फ्रॉम द, म्हणजे हा मॉडेल आहे तो शिकणार आहे, बट तो ट्रेनिंग डेटा जो आहे ना त्याच्यावरनं जास्त शिकतोय, त्या कंडिशनला म्हणतात ओव्हर फिटिंग. ट्रेनिंग डेटा जास्त झाला, ठीक आहे, ते तुम्हाला समजायला समजा, बट टेक्निकल टर्म्स मध्ये असं. टेस्टिंग पण जास्त होतो ट्रेनिंग, असं पण होती ना कंडिशन ओव्हर फिटिंगला की टेस्टिंगचा 70-30 आहे, म्हणजे टेस्टिंगला जास्त झालाय. हा, तसं पण होऊ शकतं, मग ते चेक करण्यासाठीच तर मग आपण हे करतो, ते चेक करण्यासाठी तर आपण बायस व्हेरियस ट्रेड ऑफ करतो. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ऑन ट्रेनिंग मॉडेल म्हणजे
ट्रेनिंगला पण जास्त होऊ शकतो की टेस्टिंगला पण जास्त होऊ शकतो. हॅलो check करायचं. हॅलो Bias आणि variance. हॅलो हा बोल ना हा. दोन्हीकडे पण जास्त दोन्हीकडे पण कमी झालं. हा. काय झालं More data. हा More data. More Undercritical testing. fix Testing वेगळं. and training data. हम्म? More testing or training data. हा दोन्ही कुठे होऊ शकतो दोन्ही होऊ शकतो. More testing or training data. सो डेटा जास्त असतो विथ नॉईज असं ठीक आहे लिहू. समजलं का इकडे ठीक आहे त्यामध्येच एक अजून एक कन्सेप्ट यू कॅन यूज इट दॅट आर रेग्युलरायझेशन टेक्निक्स L1 L2. L1 L2 रिजिड लासो ठीक आहे ते फक्त माहिती असतं तरी ठीक आहे इम्प्लिमेंटेशन डोंट थिंक ऑफ इट राईट नाव ठीक आहे काय रिजिड लासो पेनल्टी टर्म्स वापरता अल्फा अँड बीटा स्क्वेअर अँड बीटा पेनल्टी टर्म्स लागतात हे जर ओव्हर फिटिंग अंडर फिटिंग झाली तर ठीक आहे मी बायस व्हेरियन्स कसा काढायचं तेवढं माहिती. बायस व्हेरियस ट्रेड ऑफ ठीक आहे ॲक्च्युली यू कॅन व्हिज्युअलाइज दॅट ॲज वेल व्हिज्युअलाइज पण होतं ते कॅल्क्युलेट ठीक आहे मी लिहू सांगतोय रेग्युलरायझेशन टेक्निक्स लिहा आणि हे मी पाठवणार पण आहे डोंट वरी वेगळं आणि लासो वेगळं. मी जे सांगतोय ते रेग्युलरायझेशन टेक्निक्स रिज लासो ठीक आहे अँड देअर पेनल्टी टर्म्स समजतंय का आपला इकडे बघा आपला हे किती होतं रे डीएफ कोण आहे हुज दॅट ठीक आहे डीएफ डॉट शेप आपले टोटल कॉलम रोज किती होते रे 1000 होते त्यावेळी कसा ते हे झालं बघा 800 फॉर ट्रेन रोज 800 टेस्ट रोज 200. टेस्ट रोज 200 सर एकदा चेंज करून बघा ना ते काय होतंय ते 0.2 आहे ते म्हणजे दाखवायचं आपलं हा 0.7 करा आणि ते स्टेट 50 करून दाखवा. हा 600 400 मिरेकल आणि चॅलेंज नाही असं बघितलं की लक्षात राहतं आपल्या. युट्यूबवर टाकतो रे चुकीचं तर नाही शिकवणार ना मी This is not my first batch I'm teaching, don't worry. I've taught earlier. ठीक आहे ते असं नाही करणार जेव्हा आपण प्रेडिक्ट करू ना पुढे तर तेव्हा समजेल अरे ते आता काहीच होणार नाही त्याने बाबा ते काय ते जनरलाइज ते काय करते दरवेळेस तुमचा डेटा आला ना ते एन्श्युअर करते की तो तेवढ्याच मध्ये स्प्लिट होईल ते करते रॅन्डम स्टेट 42 ते चेंज करून तिथला काही चेंज होणार नाही जेव्हा प्रिडिक्ट करू ना आपण दॅट पॉईंट इन टाइम तेव्हा तुम्ही चेंज करा मग तुमचे प्रेडिक्शन चुकीचे येतील आय मीन कमी येतील लगेच मग मीन ॲब्सोल्यूट एरर वाढून जाईल समजे बस म्हणजे आम्हाला समजा तुम्ही डेटा सेट देणार का आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट यस डेटा सेट एंड प्रॉब्लम यप ये सब तुमको तो करना आम्ही गिटहबला टाकतो. नाही ना आपण थांबून त्याला डिप्लॉय पण करू ना आपण सभी करतेस पूर्णच करून घेऊ करता करता फक्त आता त्याच्यासाठी तुम्हाला थोडं उद्या जेमिनाय को पायलट जे वापरायचं वापरा कारण की तुमचे कॉन्फिगरेशन्स वेगळे आहे प्रत्येकाचे ते डिप्लॉयमेंटला खूप इश्यू येतो स्ट्रीमलेट क्लाउड खूप लगेच रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट फाईल नाही मग रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट फाईल असली तर मग तो तुमचा काय म्हणतात त्याला नंपाय तुमचा ह्याच व्हर्जनचा आहे आता मॅकला सगळे व्हर्जन चालतात तुमचा नंपाय तोच व्हर्जनचा आहे तुम्हाला तिथे हा व्हर्जन लागतो तुमच्या मॉडेलमध्ये अपडेटेड व्हर्जन नाही आहे ठीक आहे फक्त रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट फाईलसाठी तुम्ही यू कॅन प्रिफर ठीक आहे मी तुम्हाला सांगतो पण काय लागते रिक्वायरमेंट डॉट टेक्स्टमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या लायब्ररीज आणि टूल्स वापरले ते विचारलं जातं ठीक आहे समजलं ठीक आहे आता काय येतं सगळ्यात मेन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप समजते का आपण कसं एक 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 स्टेप कडे जातोय काय आली नेक्स्ट स्टेप फीचर इंजिनिअरिंग क्या किया उसमें मॅडम आणि प्रोसेसिंग हा सगळ्यात पहिले थांबा एक एक बघा SQLearn डॉट प्री प्रोसेसिंग इम्पोर्ट
एन्कोडर, Standard. and standard scalars. ठीक आहे. त्यानंतर काय, कॉलम ट्रान्सफॉर्मर, Transformers. अँड थर्ड वन इज युअर पाईपलाईन. Pipeline. कारण की आपण पाईपलाईन प्रिव्हेंट्स डेटा लिकेज. Okay. ठीक आहे, समजे. दॅट्स वाय पाईपलाईन. विदाउट पाईपलाईन जेव्हा Can be जेव्हा done. आपण असं supply हा, करतो, जेव्हा data पण आपलं वगैरे हा तेव्हा पण आय मीन करायचीच ती. अँड सेकंडली जेव्हा पण तुम्ही हे फीचर इंजिनिअरिंग करतायत ना, त्या ॲट दॅट पॉइंट इन टाइम पाईपलाईन बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. जेव्हा आपण बॅगिंगचा एखादी अल्गोरिदम करू ना, सॉरी बुस्टिंगचा आपण जेव्हा अल्गोरिदम करू ना, जो ग्रेडियंट डिसेंटला फॉलो करतो, ॲट दॅट पॉइंट इन टाइम पाईपलाईन बिकम्स व्हेरी इझियर, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यामध्ये ॲड बूस्ट, एक्झी बूस्ट रिग्रेशर, एक्झी बूस्ट क्लासिफायर हे अल्गोरिदम्स आहेत. ठीक आहे. हे ग्रेडियंट डिसेंट अप्रोच फॉलो करतात. म्हणजे काय, प्रिव्हियस ट्री जो आहे तो, हा जो ट्री आहे तो प्रिव्हियस ट्रीने जे मिस्टेक्स केल्या ते करेक्ट करतो आणि मग पुढे जातो. दॅट इज ग्रेडियंट डिसेंट ऑर एल्स बुस्टिंग अल्गोरिदम. ठीक आहे. मग बॅगिंग बूटस्ट्रॅप ॲग्रिगेशन फॉलो करतात, सांगतो मी ते. हां, नका समजू ते मी, हां स्टेप वाईज चालू. ठीक आहे. ओके, कळलं, लॉजिक कळा. आपण काय करू रे, सगळ्यात पहिले काय करायचं होतं आपल्याला, जे कॅटेगरिकल कॉलम्स आहेत त्यांना न्यूमरिकल करायचं होतं. काय केलं मी तुम्हाला, काय सांगितलं, तुम्ही एका फीचर मध्ये पण दोघं ठेवू शकता. कसं काय, आपले काय होते रे, एक्स ए अँड बी, करेक्ट. तसंच कुठले होते आपले दोन कॅटेगोरिकल, शिपमेंट मोड अँड प्रोडक्ट कॅटेगरी, केलं. आणि दुसरे काय होते, ठीक आहे, नाही आपण सायमल्टेनियसली करतोय. स्टँडर्ड स्केलर काय आहे रे, स्केलिंग करतो त्याला एका 0 to 1 च्या लाईन मध्ये. करेक्ट. व्हॉट इज दॅट, फीचर स्केलिंग. फॉर्म्युला काय त्याचा, एक्स मायनस मीन ऑफ एक्स अपॉन x minus mean of x अपॉन काय, e raised to x 1 minus x. हे शिकवलं होतं यार मी, हे फीचर स्केलिंग मध्ये. चला, काय फॉर्म्युला होता यार. हे बघा, मीन मॅक्स स्केलरचा काय होता, एक्स मायनस एक्स मीन अपॉन एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. हा मीन मॅक्स स्केलरचा होता. स्टँडर्ड स्केलरचा स्टँडर्ड डेव्हिएशन आणि मीनचा काहीतरी होतं, तुमच्यामुळे मी विसरलो. एक्स मायनस एक्स मीन अपॉन, आता मला क्युरिओसिटी झाली. हे बघा, एक्स मायनस एक्स मीन अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टिल वर्दी आता है मेरे को थोड़ा. एक्स मायनस एक्स मीन अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन, करेक्ट, समजे. आणि ह्याचं काय होतं, इतकंच सांगितलं मी. एक्स मायनस एक्स मिनिमम, लाईक मिनिमम ऑफ एक्स, एक्झॅक्टली, नॉट मीन, मिनिमम ऑफ x या अपॉन एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. अरे एक मिनिट, इकडे बघा, हा कळाला का तुम्हाला, हा मी बरोबर सांगितलं होतं, एक्स मायनस एक्स मीन. आता मिन मॅक्स स्केलरचा सांगतो, मिन मॅक्स, हे बघा, एक्स मायनस एक्स मीन अपॉन एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. हे फॉर्म्युले डोंट वरी, जेव्हा परत परत वाचाल ना तुमच्या पण लक्षात राहतील. डोंट वरी. ठीक आहे. ट्रू फॉल्स सारखंच होतं. ट्रू फॉल्स होतं, पण ट्रू मायनस फॉल्स आणि खाली मग सगळ्या ट्रूचं इथं सगळ्या तशा टाईप मध्ये आहे. कोणतं ट्रू फॉल्स माझ्या लक्षात, एक ठीक आहे. ते ट्रू फॉल्सचं होता एक फॉर्म्युला, जाऊ दे आपण कंटिन्यू करू. मला नाही माहिती तेवढा, इतना पढा लिखा नाही हो. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये काय केलं आपण, स्टँडर्ड स्केलर साठी कुठल्या, बाकीच्या सगळ्या न्यूमरिक जे आहे ते कुठल्या होत्या न्यूमरिक, करेक्ट. हा, का करतो रे फीचर स्केलिंग आपण, कारण की त्यांना त्या डेटाला नाही का व्हॅल्यू मध्ये आणण्यासाठी स्केलिंग एक 0 to 1 मध्ये आपण आणतो, पण त्या डेटाला व्हॅल्यू भेटते की हा डेटा 1 नंबरला गेला, 2 नंबरला गेला. डेटाला व्हॅल्यू देण्यासाठी की हा जो डेटा आहे ह्या या टायमिंगला शिफ्ट झालेला, तो डेटा 1 नंबरला येणार, 2 नंबरला येणार. स्केलिंग का करतो माहितीये का आपण, की मशीन लर्निंग मॉडेल काय करतो, ज्यांचे हायर जे आहेत ना, त्याचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 ला फर्स्ट प्रायोरिटी, त्याला असं वाटतं 10 म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपण काय करतो, प्रत्येकाला एक 0 to 1 मध्येच आणतो. हा 0 to 1 च्या, आय मीन दॅट इन टू दॅट पर्टिक्युलर रेंज.
ठीक आहे, मिन मॅक्स केलं तर तेच काम करतं. ठीक आहे, 0.001. ठीक आहे, मग त्याला आहे ना सारखं समजतं. त्यांची व्हॅल्यूज कुठे चेंज होत नाहीये, प्रत्येकाची एक युनिक व्हॅल्यू मिळते त्याला. समजतंय का? हा 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 एक्झॅक्टली. समजलं? आणि कुठल्या कॉलम्सचं केलं ते कळालं? एक्झॅक्टली. ठीक आहे, आता हे कॉलम ट्रान्सफॉर्मर हे याच्यामध्ये काय केलं आपण, दोघांना कम्प्युट केलं सोबत. बास, सिम्पल सिम्पल, काहीच केलेलं नाही. आतापर्यंत तुम्हाला कोड कळत नव्हता. हे बघा, प्री प्रोसेसर कॉलम ट्रान्सफॉर्मर हा क्लास कॉल केला. ठीक आहे, ठीक आहे. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर, आता आपलं ट्रान्सफॉर्मर एक नवीन घेऊन त्याच्यामध्ये नमला काय केलं आपण, स्टँडर्ड्स केलं आणि नम कॉल्स. ओके, कॅटला वन हॉट एन्कोडर. हा ठीक आहे, ड्रॉप फर्स्ट, स्पेअर्स आउट फॉल्स, कॅट कॉल्स हे. ठीक आहे, वन हॉट एन्कोडर इफ यू रिमेंबर आपण जेव्हा शिकलो होतो तेव्हा आपण ड्रॉप फर्स्ट केलेले. ठीक आहे, त्याचं लिहिण्याचं एक आपण लिहितो ना, लेट्स से आपण याचं कसं लिहितो रे, उप्स मध्ये सेल्फ लिहितो बघा. डमी ट्रॅप. डमी ट्रॅप म्हणजे काय, त्याला काय वाटतं, लेट्स से पहिला जो एक बनवलेला आहे. ठीक आहे, कसं सांगू मी तुम्हाला, जो आपला फर्स्ट एक जो आहे तो कळतं ना, फर्स्ट वरनं शिकतो. पहिल्याला तो करून बघतो. लेट्स से पहिल्याला त्याने करून बघितलं की ओके याचं असं होतंय. ठीक आहे, दुसऱ्याला पण तो करून बघतो. डमी ट्रॅप काय करतो, यांच्याच सगळ्यांचा एक पहिला डमी ट्रॅप बनवतो, वन हॉट एन्कोडर. ठीक आहे, त्याच्यावरती करून बघतो. हा करून बघतो. ड्रॉप ही झाली तुमची. एक मिनिट. ठीक आहे, आपण कॉलम ट्रान्सफॉर्मर फक्त त्या दोघांना एकामध्ये कम्प्युट केलेलं आहे, नथिंग एल्स. कळतंय का कसं जातोय प्रोजेक्ट कडे आपण, मशीन लर्निंग मॉडेल कसा बिल्ड करतोय. ओके, का थांबायचं इथे? ठीक आहे, ओके. नाही, पिठला तुम्हाला पाईपलाईन एक्सप्लेन करावं लागेल रे अजून, नको ना काही करायला. कारण हे बघा हा जो एक सेकंड, हे बघा हे जे होतं ना हे पूर्ण एक्सप्लेन करावं लागेल. हे पूर्ण एक्सप्लेन करावं लागेल की पाईपलाईन कसं फ्लो झाला टू प्रिव्हेंट डेटा लिकेज. तर म्हणून म्हणतोय कोई प्रॉब्लेम नहीं, आज नहीं दूंगा मैं प्रोजेक्ट, आज बस वीडियो देख लो. ठीक है, आज काय करा माहिती का, कालची जी फाईल दिली होती ना उसके ऊपर काम करू. अरे इथे काहीतरी इश्यू येतोय रे बाबा. हे बघ होतच नाही बघ. हे बघ, ओके झाली का? काहीच होत नाही. एक सेकंड. अरे बाबा, ओके होते. सर पण ह्याच्यामध्ये आपण डेटा टाकलाय न्यू एक सेकंड. आपला जो प्रोजेक्ट आहे ना, कोणता डेटा टाकलाय आपण स्वतः टाकलाय असं म्हणते, युजर कडून घेतलेला डेटा नाही. म्हणजे न्यू ऑर्डर आपण टाकली असं म्हणते मी, आणि मग त्याला सांगितलं आपल्या मॉडेलला प्रिडिक्ट करायला. हा, मग ते आपल्याला प्रिडिक्शन साठी बघावं तर लागेल ना. न्यू डेटा तुम्ही आपला चेक तर करू ना आपण, तो कसा करेल. दॅट्स व्हॉट वी आर डूइंग. युजर कडनं डेटा कंटिन्युअस इंजेक्शन होत राहतं. पण हा, मग ते याच्यामध्ये करतात मॅडम, आपण जो फ्रंट एंड बनवतोय ना त्याच्यामध्ये करतात ते. तुम्ही काय करता मग, फ्रंट एंडला ऍप बनवलं ना, तर त्याला सांगायचं, तो तुम्हाला विचारायचं हाऊ मेनी डेज, व्हॉट इज द टाइम, व्हॉट इज इट. ठीक आहे, पण तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे ते त्याच यात गेलं पाहिजे. म्हणजे अरे म्हणजे जर ते तू सपोज आपला ऍप आपल्याला विचारेल, व्हॉट इज अ प्रोडक्ट कॅटेगरी. मग आपण जे टाकली ना, ठीक आहे, फर्निचर, वेअर आउट डिस्टन्स 20, असं नाही केलं 2840, असं नाही, 284.7, लाईक त्या रेंजमध्ये. ओके, प्रोडक्ट वेट 4.5. मग तुम्हाला सांगेल किती डेज मध्ये प्रेडिक्ट होईल. हे असं फ्रंट एंड झालं, हे युजर कडनं घेऊन झालं. ते बनतं याच्यामध्ये इथे येईल सगळं.
असेल पण बाकी सगळी स्टेप अशीच असणार फक्त लोडिंगची AIML डेव्हलप AIML च्या माणसाकडून हे एक्सपेक्ट केलं जातं का डेटा दिसताना आपल्या मॉडेल नाही नाही एवढं नाही एक्सपेक्ट त्याला. अरे तुम्हाला फक्त कुठपर्यंत विचारणार ते इव्हॅल्युएशन पर्यंत बस. आणि जर तुमचा डिसिजन ट्री बेस्ड असेल ना तर मग ट्युनिंग कडे जातात. एन एस्टिमेटर्स मॅक्स डेव हे काय डिप्लोयमेंट नाही. डिप्लोयमेंट CI/CD काय आहे क्युबरनेट्स काय आहे हे 2 गोष्टी विचारता. कॅन यू राईट अ डॉकर फाईल 3 गोष्टी विचारता. मग आता आम्हाला टाकून